फळांचा राजा अर्थातच हापूस आंबा. या चविष्ट गोडीच्या आंब्याला सध्या ग्रहण लागलेलं पाहायला मिळतंय. निसर्गाच्या दुष्टचक्रात हा आंबा अडकलेला आहे आणि या आंबाच्या जो बागायतदार आहे त्याला शासनाकडून मदत मिळावी यासाठी सध्या आंबा बागायतदार संघटना या ठिकाणी धडपडताना पाहायला मिळत आहेत. त्याच अनुषंगानं सरकारनं हेक्टरी 22,000 रुपयांची मदत या ठिकाणी दिलेली आहे. मात्र ही मदत जी आहे ती तुटपुंजी आहे आणि त्याच अनुषंगानं सध्या सरकारला ही मदत वाढवून मिळावी यासाठी सध्या 15 मेला या ठिकाणी वर्षा बंगल्यावरती म्हणजेच मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी या ठिकाणी मोर्चा निघणार आहे. नेमक्या हा मोर्चा कशासाठी, याच्या नेमक्या मागण्या काय आहेत या संदर्भात बोलण्यासाठी रत्नागिरीतले काही आंबा बागायतदार या ठिकाणी आपल्यासोबत आहेत. स्वतः मानेसाहेब आहेत की जे उद्धव ठाकरे सेनेचे नेते आहेत. मानेसाहेब, काय सांगाल, 15 तारखेचं मोर्चाचं नियोजन नेमकं काय आहे, कुठून निघणार आहे, किती वाजता निघणार आहे? सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम मी या ठिकाणी सांगू इच्छितो की गेली 2-2.5 महिने कोकणातला शेतकरी, आंबा बागायतदार, काजू बागायतदार, मच्छीमार हा अत्यंत बेजार झालेला आहे आणि यांच्या जखमेवर मीठ चोळण्याकरता राज्य सरकारने 220 रुपये प्रति कलमाला नुकसान भरपाई जाहीर केली आहे. याचा तीव्र आम्ही धिक्कार करतोय. आज संपूर्ण ग्लोबल वॉर्मिंगमुळे असेल, अवकाळी पावसामुळे असेल, शेतकरी अडचणीमध्ये आहे आणि त्यामुळे शिवसेनाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी सुद्धा या सगळ्या शेतकऱ्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि चलो मुंबई म्हणून येत्या 15 तारखेला आम्ही या ठिकाणी भव्य असा विशाल मोर्चा शेतकरी, बागायतदार, कोकणवासीय, मुंबईवासीय यांचा चौपाटी ते वरच्या निवासस्थान मुख्यमंत्र्यांचं या ठिकाणी आम्ही काढणार आहोत. मला विश्वास आहे मोठ्या जनसंख्येनं या ठिकाणी शेतकरी बांधव आपला एल्गार व्यक्त करण्याकरता त्या ठिकाणी येणार आहेत आणि कुठल्याही प्रति कलमाला आम्हाला 5,000 रुपयाचं नुकसान मिळालं पाहिजे. काजूच्या झाडाला 3,000 रुपयाचं नुकसान मिळालं पाहिजे ही आमची मागणी आहे. उत्पादन खर्चावर आधारित हे सगळं झालं पाहिजे. कॅनिंगचे सुद्धा भाव रत्नागिरीतील फॅक्टरीच्या सगळ्या उद्योजकांनी सिंडिकेट करून त्या ठिकाणी कमी केलेले आहेत. आज 30 रुपयाचा 35 रुपये भाव केला आहे. परंतु या ठिकाणी आम्ही इशारा देऊ इच्छितो की किमान मिनिमम आम्हाला हमी भाव 75 रुपयाचा प्रति किलोचा हा कॅनिंग करता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मिळाला पाहिजे. ही सुद्धा या ठिकाणी आमची मागणी आहे. मी शेतकऱ्यांना या ठिकाणी आवाहन करेन, मुंबईच्या चाकरमान्यांना आवाहन करेन की आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येनं 15 मेला 4 वाजता चौपाटी गिरगाव या ठिकाणी उपस्थित राहावं. नक्कीच. साहेब, काय सांगाल, तुम्ही म्हटलं तसं की 220 रुपये एका कलमाला मदत पुरेशी आहे का, काय वाटतं तुम्हाला आंबा बागायतदार म्हणून? 220 रुपये ही मदत भरपूर अपूर्ण आहे. यामध्ये फवारणीचा खर्च वगैरे काहीच निघू शकत नाही किंवा झालेलं नुकसानसुद्धा भरून निघू शकत नाही आहे. तर जास्तीत जास्त अजून मदत वाढवून मिळावी अशी आमची अपेक्षा आहे. 15 तारखेचा मोर्चा आहे, तुम्ही सहभागी होणार आहात का? नेमकं काय मागणी असणार तुमची? पण मागणी का 220 रुपये हे तुटपुंज आहे. हो, कमीत कमी 5,000 रुपये तरी कलमाला मिळाले पाहिजे. बरोबर आहे. हो, मोर्चातून तुम्ही काय सांगणार, नेमका इशारा काय देणार? देऊ, इशारा देऊ आपण. बरोबर. काय सांगाल, काय नेमकी मागणी असेल 15 तारखेच्या मोर्चाची? या सध्याच्या परिस्थितीमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग तालुक्यातील आंबा व्यापाऱ्यांचं निसर्गाच्या किमतीमुळे म्हणा किंवा कशामुळे फारच नुकसान झालेलं आहे. यासाठी सरकार जी मदत देऊ करते प्रति आंबा कलमाला 220 रुपये ही फारच तुटपुंजी व अपुरी आहे. शासनाने याबाबतीत सखोल विचार करून अन्य शेतकऱ्यांना ज्या पद्धतीने भरभरून मदत दिली जाते तशा पद्धतीची मदत कोकणवासीय शेतकऱ्यांना द्यावी अशी आमची शासनाकडून अपेक्षा आहे. शासनाने दुजाभाव न दाखवता कोकणालासुद्धा योग्य तो न्याय देऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. याकरिता सरकारला जागं करण्यासाठी आम्ही 15 तारखेला गिरगाव चौपाटी ते मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान या ठिकाणी मोर्चा काढणार आहोत. बरोबर आहे. नक्कीच. या ठिकाणी कोकणातले जे आंबा बागायतदार आहेत त्यांनी या ठिकाणी मुंबई चलो अशी हाक दिलेली पाहायला मिळते. 15 तारखेला वर्षा बंगल्यावरती धडक देऊन कोकणातल्या आंबा बागायतदारांचा जो प्रश्न आहे तो या ठिकाणी मांडला जाणार आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा कोकणातले आंबा बागायतदार या ठिकाणी आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज डेले, TV9 मराठी, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.